नमस्कार मित्रांनो, मास्टर आर एस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना काय आहे, कशी आहे, त्याची आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहा, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजनेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी एक साईट आहे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना. तर चला आपण माहिती जाणून घेऊ काय काय असणार आहे या योजनेमध्ये. महाराष्ट्र पिंक गुलाबी ई रिक्षा योजना माहिती. मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देत त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिला व मुलींचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी महिलांसाठी पिंक ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली होती. राज्यातील 17 शहरांतील एकूण 10,000 महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 4 लाखांपर्यंतची ई रिक्षा खरेदीसाठी बँकेतून 70% रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे. 20% रक्कम राज्य शासन देणार असून 10% रक्कम लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. बँकेच्या कर्जाची 5 वर्षांत परतफेड करावी लागणार आहे. निश्चित केलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जादा अर्ज झाल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न ₹3 लाखापेक्षा कमी, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, रेशन कार्ड, चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता पाहूया कुठल्या शहरांना मिळणार या पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ. सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्या शहरांमध्ये एकूण 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय कोणकोणते शहर आहेत. मुंबई उपनगर आहे, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, सोलापूर. तर इथे तुम्ही पाहू शकताय शहरं आणि लाभार्थी किती असतील. टोटल एकूण 10,000 लाभार्थी आहेत. तर अशी ही योजनेची माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगितली आहे. माहिती कशी वाटली आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा. अजूनही आपण या यूट्यूब चॅनलवर नवनवीन महिलांसाठी ज्या योजना आहेत त्यांचे व्हिडिओज पुढच्या काही दिवसांमध्ये अपलोड करणार आहोत. त्याचा महिलांना खूपच फायदा होणार आहे. धन्यवाद.